मंडळी, गेले काही दिवस शरद पवार यांची तब्येत बऱ्याच वेळा बिघडली. आज सुद्धा त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खरं तर दादांच्या मृत्यूनंतरच त्यांचं आजारपण वाढलेलं दिसून येत आहे. दादांच्या जाण्यानंतर पवार शांत झालेले दिसून आलेत. राजकारणात डावाला प्रतिडाव देणारा माणूस यावेळी मात्र अनेक घटना घडून सुद्धा शांत झालेला दिसून आला. अगदी मग सुनेत्राताईंचा शपथविधी असो, नाहीतर विलिनीकरणाच्या थांबलेल्या चर्चा असो, पवार नरम झालेलेच पाहायला मिळाले. किती अडचणी येऊ, वाईट काळात न थांबणारा माणूस, जोमानं कामाला लागणारा माणूस यावेळी मात्र आजारपणाला खिळला. म्हणूनच या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार खरंच खचलेत का, असा प्रश्न उभा राहतो. आणि याच प्रश्नाचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे भारताच्या राजकारणातल्या ज्येष्ठ आणि प्रभावी नेत्यांमध्ये शरद पवार यांचं नाव आदरानं घेतलं जातं. ते अनेक दशकांपासून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिलेत. दीर्घ राजकीय कारकीर्द, सततचा प्रवास, बैठका आणि सार्वजनिक जीवनातला ताण याच्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुद्धा अनेक वेळा बदल होत गेले. मात्र त्यांनी या सगळ्या गोष्टींवर मात करून आपलं काम अविरत सुरू ठेवलं आणि हे त्यांच्या जिद्दीचं उदाहरण मानलं जात आहे. पण अलीकडच्या काही काळामध्ये त्यांच्या तब्येतीबाबत अनेक बातम्या समोर आल्या. अजित पवार यांच्या 13व्याचा कार्यक्रम काटेवाडीमध्ये पार पडत होता, तर दुसरीकडे काका शरद पवार मात्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. अजितदादांच्या 13व्या दिवशी शरद पवार यांना बारामतीतून पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आलं होतं. अजितदादांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर जेव्हा शरद पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली, तेव्हा त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. अजितदादांच्या जाण्यानं ते किती खचले आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांच्या आवाजातलं दुःख सांगत होतं. अजितदादा जिवंत असताना त्यांनी शरद पवार गटाशी विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र अशा कोणत्याही प्रकारची बैठक किंवा याबाबतची चर्चा अजितदादांसोबत शरद पवार गटाची झाली नव्हती, असं अजित पवार गटाच्या अनेक मुख्य नेत्यांनी सांगितलं. या चर्चा काही काळ चालल्या, मात्र त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अशातच आज देखील शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याची बातमी समोर आली. वयाच्या 81व्या वर्षी भर पावसात प्रचार सभा गाजवणारे शरद पवार दादांच्या जाण्यानं किती दुःखात आहेत हे त्यांची तब्येत खरं तर सांगून जाते. अजितदादांच्या लहानपणापासूनच त्यांच्या राजकीय जडणघडणीत शरद पवारांचा मोठा वाटा होता. अनेक महत्त्वाच्या बैठका, निवडणुका आणि निर्णयांमध्ये अजित पवार हे शरद पवारांचे विश्वासू हात होते. राजकारणात अनेक सहकारी जातात, पण घरातला वारसा जपणारा नेता गमावणं हे दुःख खरं तर वेगळंच असतं. त्यामुळे भावनिकदृष्ट्या देखील शरद पवारांना मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो. ज्याला आपण लहानपणापासून वाढताना पाहिलं, मार्गदर्शन केलं, त्याचं अचानक जाणं म्हणजे घरातला आधार निघून जाणं, आठवणी सतत डोळ्यासमोर येणं, तो असता तर अशी भावना मनामध्ये येणं, सगळ्या गोष्टी शरद पवारांच्या बाबतीत होताना दिसतात. राजकारणात सगळ्यांवर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही, पण अजित पवार हे कामात वेगवान, निर्णय घेणारे आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळणारे नेते होते. म्हणून शरद पवारांसाठी ते एक विश्वासाचा हात होते. मोठे नेते लोकांसमोर रडत नाहीत किंवा खचलेले असले तरी ते दाखवत नाहीत. कार्यक्रमात शांत राहतात, संयमानं बोलतात, आपली कामं सुरू ठेवतात. पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांना दुःख होत नाही. अनेकदा दुःख मनात साचून काम करतात आणि शरद पवार देखील हेच करताना दिसतात. अजित पवार बहुतेक वेळा शरद पवारांना साहेब असंच म्हणायचे. राजकारणात हा शब्द वापरला जातो, पण त्यांच्या बाबतीत तो फक्त औपचारिक नव्हता. त्यात आदर, कुटुंबातला मान आणि राजकीय गुरूंची भावना होती. सभा असो, मुलाखत असो किंवा पत्रकार परिषद, कुठेही त्यांनी शरद पवार अशा नावानं फारच कमी वेळा संबोधित केलं असेल. यातूनच दिसून येतं की ते शरद पवारांना नेते, मार्गदर्शक आणि मोठे कुटुंबीय मानत होते. राजकीय तणावाच्या काळातही अजित पवार बोलताना शरद पवारांबद्दल शब्द जपून वापरायचे. साहेबांचा आदर आहे असं स्पष्ट म्हणायचे. थेट टीका टाळायचे. म्हणजे राजकारणात वेगळा मार्ग घेतला असला तरी नात्यातला मान राखण्याचा प्रयत्न हा नेहमी अजितदादांचा असायचा. साहेबांनी सांगितलं तर साहेबांचा अनुभव मोठा आहे, त्यांनी आयुष्यभर राज्यासाठी काम केलं, ही वाक्य दादांच्या भाषणात नेहमी असायची. मंचावर भेटल्यावर नम्रपणे वाकून नमस्कार करणं, भाषणात त्यांचा उल्लेख करताना आवाज मावळवणं, त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त करणं, या छोट्या छोट्या गोष्टी लोकांना लगेच दिसायच्या. अजितदादांच्या जाण्यानं जे दुःख झालंय ते न भरून येण्यासारखं आहे, मात्र त्याची पोकळी विलिनीकरणाच्या माध्यमातून भरून निघेल ही कुठेतरी सुखावणारी भावना शरद पवारांच्या मनात होती. मात्र हे असं देखील काही झालं नाही. या सगळ्यांमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कुठेतरी खलनायकाच्या भूमिकेत समोर येताना दिसले.
अजितदादांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वतःच्या खांद्यावर घेतला. मात्र पक्ष संघटनावर पकड ही कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचीच दिसून आली. राजकीय निरीक्षकांच्या मते तटकरे आधीपासूनच पक्षाच्या संघटनात्मक कामात मजबूत होते. विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांची चांगली पकड होती. अजित पवार यांच्या जाण्यानं आता आमदार आणि जिल्हा पातळीवरचं नेटवर्क सांभाळण्याची जबाबदारी ही तटकरेंवर आली. केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांशी संवाद ठेवणं आणि राज्यातली युती टिकवणं हे काम त्यांनी याआधीही हाताळलं होतं. त्यामुळे एक व्यावहारिक नेता म्हणून ते पुढे आले. तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांचं राष्ट्रीय स्तरावर वजन वाढलेलं पाहायला मिळालं. पटेल आधीपासूनच पक्षातले, दिल्लीतले रणनीतिक चेहरा मानले जात होते. एकूणच काय तर अजित पवारांच्या मृत्यूनंतर सत्तेतून पूर्णपणे बाहेर न जाता सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून ती सत्ता पवार कुटुंबाकडे राहिली खरी, मात्र खरे सूत्रधार म्हणून आणि सोबतच एक विलन म्हणून तटकरे किंवा पटेल समोर आले. अपघाताच्या चौकशीची मागणी, राजकीय सहानुभूती आणि स्थानिक पातळीवरची एकजूट वाढली. त्यामुळे पक्षात मोठी फूट पडली नाही किंवा सत्ता उलटापालट झाली नाही. पण याचा राजकीय फायदा मात्र पटेल आणि तटकरे यांना नक्कीच झाला. अशा प्रकारे अजित पवार गटातल्या अनुभवी नेत्यांनी आणि सुनेत्रा पवार यांनी पक्ष फुटू न दिल्यामुळे आणि सत्ताही आपल्या हातात ठेवल्यामुळे शरद पवार गटाची ताकद वाढण्याची जी शक्यता होती ती शक्यता मोडीच निघाली. विलिनीकरण झालं नाही, अजित पवार गट फुटला नाही आणि याचा परिणाम शरद पवार गटावर झाला. शरद पवार गट कुठेतरी संपुष्टात येतोय की काय असं चित्र निर्माण झालं. सोबतच महापालिकेच्या निवडणुकीत युती करून देखील म्हणावं असं यश शरद पवार गटाला मिळालं नाही आणि अजितदादांच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील त्यांना यश मिळवता आलं नाही. सोबतच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी, पण याबाबत शरद पवारांशी काहीच चर्चा केली नाही. याबाबत मला कल्पनाच नाही असं देखील शरद पवारांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं. याचाच अर्थ सत्ता पवार घराण्यात राहिली खरी, पण त्या सत्तेत बसण्याची संधी शरद पवारांना मात्र मिळाली नाही. सोबतच पवार घराण्यातून अजितदादांसारखं आणि शरद पवारांसारखं राजकीय अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व सध्या तरी तयार झालेलं दिसत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर विलिनीकरण होऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन पुन्हा एकदा सत्तेत बसण्याची स्वप्न बघणाऱ्या शरद पवारांवर काळानं घाला घातला आणि अजितदादांचं अपघातात निधन झालं. अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांची पोकळी न भरून निघण्यासारखीच होती. मात्र कुठेतरी विलिनीकरणाच्या माध्यमातून एखादी चांगली गोष्ट घडू शकत होती, तीही घडली नाही. पक्ष संपुष्टात येत असल्याचं चित्र दिसायला लागलं. अजित पवारांच्या जाण्यानं पक्षात नेतृत्वाची एक मजबूत कडी तुटली. या सगळ्याच्या मानसिक ताणाबरोबरच वयानुसार वाढणाऱ्या शारीरिक अडचणींमुळे शरद पवार बरेच अस्वस्थ दिसत आहेत. सतत थकवा जाणवणं, सतत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणं. अजितदादांच्या जाण्यानंतर सगळ्यांना जे वाटत होतं की शरद पवार काहीतरी खेळी करतील, मात्र जसं वाटत होतं तसं कोणतीही प्रभावी राजकीय चाल शरद पवारांकडून पाहायला मिळाली नाही. या सगळ्या गोष्टी कुठेतरी सांगून जातात की शरद पवार अजित पवारांच्या जाण्यानं किती खचून गेलेत आणि ती गोष्ट तेवढीच स्वाभाविक देखील आहे. म्हणजे राजकारण म्हटलं की जय पराजय, डावपेच आणि सत्ता संघर्ष हे ओघानं आलंच. पण जेव्हा हा संघर्ष घराच्या उंबरट्यापर्यंत पोहोचतो तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना भीष्म पितामह मानलं जातं त्या शरद पवार साहेबांच्या डोळ्यात सध्या आपण एक वेगळीच अस्वस्थता पाहतोय. ज्या अजितदादांना साहेबांनी बोट धरून राजकारण शिकवलं त्याच पुतण्याने साहेबांची साथ सोडली. पण प्रश्न फक्त राजकारणाचा नाही आहे, प्रश्न आहे त्या थकलेल्या शरीराचा आणि एकाकी पडलेल्या मनाचा. आज हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या भिंतींसमोर साहेब एकटे बसलेले दिसतात तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याचं मन हेलावून जातं. राजकारण एका बाजूला, पण रक्ताचं नातं. आज अजितदादांच्या कुटुंबाची साथ साहेबांना नाही. ज्या घरातील सदस्यांनी साहेबांच्या शब्दाखातर आयुष्य वेचलं, आज त्याच घरात दोन गट पडलेत. सणासुदीला गजबजणारं गोविंद बाग आज शांत वाटू लागलाय. साहेबांच्या चेहऱ्यावरचा तो थकवा केवळ वयाचा नाही तर आपल्याच माणसांनी दिलेल्या जखमांचा आहे असं वाटतं. लोक म्हणतात साहेब खचलेत का? खरं सांगायचं तर पक्ष चालवण्यासाठी आज त्यांच्याकडे अनुभवाची मोठी फळी नाही. सुप्रियाताई लढा देत आहेत, पण साहेबांना ज्या अनुभवाच्या साथीची सवय होती ती जागा आजही रिकामी आहे. आपल्या पश्चात या कष्टाने उभ्या केलेल्या साम्राज्याचं काय होणार हा विचार त्यांना आतून खरं तर पोखरत नसेल का? एक योद्धा जेव्हा थकतो तेव्हा तो शस्त्र खाली ठेवत नाही तर तो आपल्या वारसदाराची वाट पाहतो. साहेबांची अवस्थाच तशीच काहीशी झाली आहे. शेवटी राजकारण कोणाचंही असो, ज्या माणसानं उभं आयुष्य महाराष्ट्राला दिलं त्या माणसाच्या आयुष्याची ही संध्याकाळ इतकी संघर्षाची नसावी
असं वाटल्याशिवाय राहत नाही. साहेबांच्या डोळ्यातलं पाणी महाराष्ट्राला बरंच काही सांगून जात आहे. तुम्हाला काय वाटतं? दादांच्या जाण्यानं साहेब खरोखरच एकटे पडलेत का? तुमच्या भावना कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.